ऑलरेडी वेटिंग आई गावदेवी वडगर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत जालिंदर पाटील आणि विक्रम नाईक सरण आपण पाहतोय. सलामीची जोडी श्यामदादा खेळाला सुरुवात करायची आपण. महेश काबूकर चला फलंदाज आपण यायचं मैदानाच्या आतमध्ये. वेलकम सागर पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर या. नक्कीच आई गावदेवी पूर्ण टीम देखील इथं पूर्ण तयारीमध्ये. मनोज टावरे साहेब आपले देखील उपस्थित झालेले आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नेहमीप्रमाणे. नक्कीच ओडनोगड स्पर्धेमध्ये एक चांगल्या संघाला पराभूत केला होता तो म्हणजे जय बजरंग कारोली संघाला. मात्र आज इथे अंजूर टीम आई गावदेवी अंजूर संघाला आपण पाहतोय. खेळ चांगला झालेला आहे वडीनोगड टीम संघाचं देखील. मात्र ट्रॉफीपासून दूर आहे टीम. गावदेवी अंजूर संघाने नक्कीच नाणेफेकी जिंकली आणि शतरक्षण जो पाहिजे होता तो त्यांना मिळाला आणि खेळाला सुरुवात होते इथे. फेमस अँड मारूफ सिंगर राजेश पाटील इन ॲक्शन मध्ये. राजेदादा फायनल आहे, जास्त टाइमपास नका अजिबात. फिल्डिंग लावा, फलंदाज आलेले आहेत. सचिन आयोजक आम्हाला सूचना देतात, समजू शकतो. गोलंदाज संदीप तयारीमध्ये. महेश काबूकर आणि राजा आणि गोलंदाज संदीप. चला मॅच ऑन. पहिला चेंडू तयारीमध्ये गोलंदाज संदीप आणि समोर महेश काबूकर. पहिला चेंडू ऑफ स्टिकला निघून गेला सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये. सुरुवात चांगली होते इथे. नक्कीच यशदा खेळाडू घेतलेले आहेत. 2 धावाची पॅनल्टी नक्कीच ओके. असं प्रत्येक संघासोबत होत असतो. नेक्स्ट बॉल स्वीप केलाय, गॅप आहे, इंटू द गॅप. चेंडू चाललाय सीमारेखा पार, येतोय चौकार. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे लाडके याची नुकतीच मागच्या हप्त्यामध्ये स्पर्धा संपन्न झाली. राहुलदादा माली यांची उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भव्य नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आली होती. सध्या तरी आपल्या खेळाडूंसोबत जुळतायत ते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदीपचं पुढचं चेंडू शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न वेगाने. विकेट कीपर मात्र जागेवरून चेंडूची वाट पाहत होता म्हणून हा धाव कंप्लीट केलाय. धावसंख्या 5 धावा. सन्माननीय मनोज टावरे साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मानकुली टीम देखील उपस्थित झालेली आहे. पूर्ण टीम देखील उपस्थित झाली आहे. यानंतर कडा मुकाबला यानंतर पाहायला मिळेल. नक्कीच राहुलदादा माली टीमचे कॅप्टन आयोजक आपल्याला निमंत्रण करत आहेत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण या. ओ चांगला चेंडू, परफेक्ट ब्लॉक ऑल मध्ये. मात्र शतरक्षक नाहीये. चेंडू हळूहळू का होईना सीमारेखा पार, येतोय चौकार.
कारुली गावचे भारत पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम विद्येश पाटील साहेबांचा शुभागमन होत आहे. उद्योजक आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घरामध्ये नक्कीच त्यांचा संदेश नक्कीच शांततेचा असतो. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा, या व्यासपीठावर आपण उपस्थित दाखवायची आहे. विकेट इथे मिळालेला आहे. वडूनगर गावचे संदेश पाटील यांची देखील उपस्थित आलेली आहे. समाजसेवक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज भिरू पाटील, भिरू मामा, त्यांचा फिटनेस बघितलं असं वाटतं की ते 22 ते 23चे आहेत, मात्र ते 40+ आहेत. अतिशय चांगला फिटनेस. लेदरच्या ग्राउंडवर नेहमी गावातील रेग्युलर संघाबरोबर सराव करत असतात. असे कमी खेळाडू असतात जे नेहमी सराव करत असतात. गावातील जी मुख्य टीम आहे, ग्रामीण टीम, त्यांच्यासोबत सराव करत असतात. मग ते मुद्दम 40+ खेळाडू आहे म्हणून फास्ट बॉल टाकत असताना मग 40+ खेळाडू त्यांना दिवसभर छक्के मारत असतात प्रॅक्टिसला. संदीप, एक चेंडूचा खेळ बाकी आहे पॉवर प्लेच्या. धावा झालेल्या आहेत 9 धावा. चांगली गोलंदाजी संदीपची आपण म्हणू शकता. पाहूया बिरू पाटील कोणत्या प्रकारे आक्रमण करतात आपल्या इनिंगमध्ये. धावसंख्या 9, 1-9 ही परिस्थिती आपण पाहतोय वडूनगर संघाची. संदीप, हो पुन्हा एकदा आतमध्ये चेंडू कट केला होता आणि रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. ओ, आणि आता ओव्हर थ्रो आणि हा चेंडू सीमा रेखा पार. आणि नक्कीच आता श्याम दादा निराश होतील. 5 धावा तब्बल मिळालेल्या आहेत या चेंडूवर. बॅटरच्या अकाउंटमध्ये या 5 धावा जमा होत आहेत. टोटल धावा झालेल्या आहेत धावपलकावर 14 धावा. आपण एक स्वागत आणि सन्मान करूया व्यासपीठावर आमचे कॅमेरामॅन. पॅनिटीच्या धावा ॲड करून टोटल धावसंख्या 16 धावा. 2 धावा ॲड केलेल्या, लक्षात घ्या टीम वडूनगर. जयेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. सन्माननीय मनोज टावरे साहेब उपस्थित आहेत, संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करूया. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा महावस्त्र, माहेची प्रेमाची ही श्वाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेचा नेहमी आठवण राहणारा आपण त्यांचं प्रेम इथे पाहत आहोत या स्पर्धेमध्ये. धन्यवाद दादा, आपण आपली उपस्थिती दाखवलेली आहे. वडगरकरांच्या वतीने सर्व कर्णधारांचा सन्मान इथे केला जात आहे. कालपासून या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी खूप सारे शुभेच्छा असतील आयोजन कमिटीच्या माध्यमातून. मानकुली टीमचे कर्णधार भरपूर दूरवर बसलेले आहेत. राहुलजी माळी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, सचिन भगत गोलंदाज तयारी करताना. नक्कीच इथून चांगला पलटवार पाहायला मिळेल सचिनचं देखील. सचिन एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि जेव्हापासून अंजूर टीममध्ये जॉईन झालेले आहेत त्यांचं एक स्वप्न आहे की एखादी ट्रॉफी मला जिंकायचीच आहे. मी मॅन ऑफ द मॅच, माझ्या घरी जागा नाही, एवढ्या मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेल्या आहेत यावर्षी. मात्र त्यांना एक मोठी ट्रॉफी न्यायची आहे. त्यासाठी त्याचा खेळ नक्कीच जिद्दीचा क्रिकेट त्याचा आम्ही बघितलेला आहे. सचिन गोलंदाज तयारी करताना पहिला चेंडू खेळण्यासाठी भिरू पाटील. भिरू पाटीलला माहीत आहे गाव जास्त लांब नाही आहे, बाजूलाच आहे. दिवसभर आपल्याला येणं जाणं करायचं आहे मैदानावर, तर हा सामना आपल्या जिंकायचाच आहे. लोअर फुलटा चेंडू होता, फक्त ढकललाय, टर्न केलाय चेंडूला. मिड विकेटवर शतरक्षक आहे. 1 धाव झाली आहे. दुसरं धाव पहा वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावाने धावफलक 18 धावा, 18, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन भगत. चांगली सुरुवात, मात्र थ्रो लेट आला होता. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने. लेग कटर चेंडू, मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय, 1 बाउन्स, येतोय चौकार. कमालीची सुरुवात भिरू पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. इलाका हमारा है, धमाका भी हमारा है. आज कालवा टीमने देखील चांगल्या धावसंख्या उभारल्या होत्या, मात्र त्या डिफेन्स करू शकल्या नाही. मात्र काल वडगड संघाने फायनलमध्ये क्वालिफाय केलं आहे.
त्यांचं म्हणणं आहे फक्त कॉमेंटर आणि स्कोर तुम्ही बोला फक्त काय पाहिजे. काही हरकत नाही, संध्याकाळपर्यंत सर्व माहिती देऊ आम्ही कोणाला काय पाहिजे. आता सचिनच्या पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत. भिरू पाटील ऑन फायर नाव. धाव संख्या 22 धावा 22. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर ठेवला होता चेंडू, मात्र क्रॉस बॅटने हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे आणि महत्वाचा विकेट भिरू पाटील होत आहे. बडा झटका लगता हुआ वडूनगर टीम को. जबरदस्त आपण पाहतोय. काही हरकत नाही, काही हरकत नाही आहे. स्पर्धेचे नियम आहेत आपल्याला माहीत, जिथे असतं तिथे आम्ही अनाउन्समेंट करतो. भिरू पाटील स्वतःवर देखील निराश, कारण की धाव होत. गोविंद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळालेला आहे. कुठेतरी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये भिरू पाटील आऊट झाल्यानंतर थोडेसे निराश आपण पाहतोय. थोडंसं स्पीडअप मॅच ठेवा. 1:20 मिनिटामध्ये खेळाला सुरुवात झालेली आहे. 10 मिनिटं झालेली आहेत सचिन, कारण की फायनलचा दिवस म्हणून मी जास्त फोर्स करत नाही आहे तुम्हाला. नाहीतर आपला नियमच आहे की 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट करायची आहेत. फायनलचा दिवस असल्यामुळे काल वेळेवर स्पर्धा समाप्त झाली होती, मात्र आज एक मॅच एक्स्ट्रा आहे म्हणून आम्ही रिस्क घेत नाही आहे. 4 षटकांचा फायनल झाला तर खूप चांगलं वाटेल. ओ टॉप एच हवेमध्ये चेंडू. शतरक्षक श्याम तिथे नव्हते, नाहीतर वादल देखील तितकाच होता. त्याचं कारण 2 धावा पूर्ण केल्या जातात. गोविंदच्या माध्यमातून धावा झालेल्या आहेत 25 धावा. सिल्वर जुबली 25. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये खेळलाय. हुक केलाय चेंडूला. हा चेंडू देखील सीमा रेखा पार. येतोय चौकार. कम्मालीची बॅटिंग पाहतोय आपण. चौकाराने धावा झालेल्या आहेत 29 धावा धावफलकावर. 29. आमचे आयोजक समितीचे जे कोणी सदस्य इथे फ्री बसले असतील त्यांनी थोडासा सीमेचा ताबा घ्या. स्पर्धा आपली आहे तर आपण चारी बाजूने सज्ज राहणं फार महत्त्वाचं आहे, कारण की जो शतरक्षक बाहेर गेलेला आहे त्याला विनंती असेल आपण या मैदानामध्ये दुसरा चेंडू दिला जाईल. नाही, मग दुपारचं भोजन आल्यावर मग आयोजक पासून तर सर्व लहान सर्व एकत्र जेवण करत असतात. आता मॅच देखील तितकाच चांगला आहे. आयोजक हळूहळू चला बाउंड्री लाईनवर जा आपण. ज्याचं जेवण झालं असेल त्याने. पुन्हा एकदा समोर खेळलाय. शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो देखील चांगला आहे. डायरेक्ट हिट झाली आहे. गोविंदचं मयेचं नको नको चाललंय, मात्र एकच धाव पूर्ण केली आहे. कमालीची फिल्डिंग, कमालीचा थ्रो. स्वतः आयोजक जय जगन्नाथ पाटील माजी सरपंच सध्या बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. रविकांत पाटील काल रविकांत पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. धाव संख्या 30 धावा 30. आपण पाणी सध्या मैदानामध्ये घेऊन जात आहेत तर एक सन्मान करूया व्यासपीठावर. विद्येश पाटील समाजसेवक वडूनगर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतोय जयेश पाटील यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण दादांचा करायचं आहे. आमचे कॅमेरामॅन फोकस करा. आपण आमचा VIP डाईज हे पाहू शकता. VIP डाईज दाखवला जात आहे. जयेश पाटील दादांच्या शुभास्ते विद्येश दादांचा इथे सन्मान केला जात आहे. नक्कीच आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान. थँक्यू. त्यानंतर संदेश पाटील उपस्थित आहेत या व्यासपीठावर, त्यांचा देखील सन्मान करूया. वडनगर गावचे समाजसेवक आहेत, त्यांचा इथे सन्मान करतोय. त्यांचं देखील क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे.
त्यांची इथे उपस्थिती पाहायला मिळते. विठाबाई स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये बॅक टू क्रिकेट. पाणी मैदानाच्या बाहेर पाणी घेऊन संदीप गेला होता. पाणी त्याने खेळाडूंना देखील पाजलं आणि स्वतःने देखील थोडंसं पिलं. जालिंदर पाटील आणि त्याचबरोबर विक्रम नाईक पंचांच्या भूमिकामध्ये. चला 2 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट होईल का? 1 मिनिट आम्ही एक्स्ट्रा देतोय तुम्हाला. थोडंसं त्यांचे खेळाडू लेट पोहोचले होते. श्यामदादाला माहिती आहे जेव्हा जेव्हा आम्ही लेट पोहोचले तेव्हा तेव्हा पॅनल्टी लागले. म्हणून येणाऱ्या मोठ्या स्पर्धा अजूनही बाकी आहेत. तुम्ही वेळेवर नक्कीच पोहोचा. श्याम पहिला चेंडू ऑफस्टिकचा चेंडू वाईट यॉर्कर टाकला होता. खोदून काढला चेंडूला. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रू देखील चांगला होला होता. आता 2 धावा त्याहून वेगाने पूर्ण केले जात आहेत. श्यामदादा यांचं म्हणणं आहे की उलट्या बाजूने थ्रो आला होता नाही तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. धाव संख्या 32 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा देखील फार महत्त्वाच्या होत्या त्या मिळालेल्या आहेत वडूनगर संघाला. वडूनगरच्या स्पर्धेमध्ये थोडीशी चर्चा महेश काबूकर यांच्यासोबत आपण केली होती. स्वराज पायाला गाठ होती. ते पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर थोडंसं फिटनेसमध्ये आले आणि खेळायला सुरुवात केली. डॉक्टरने सांगितले तर क्रिकेटपासून दूर राहण्यासाठी. मात्र क्रिकेट जिद्द आहे त्यांचं लहानपणापासून आणि भिवंडी टेनिस क्रिकेट बॉलला गाजून ठेवणारे खेळाडू आहेत महेश काबूकर. एक मुख्य खेळाडू असं म्हटलं जातं आहे. एक प्रामाणिकता खेळाडू जो वय 40 गाठल्यानंतर आपल्या संघामध्ये जॉईन झाला. आता काही अजूनही 40 वयाचे खेळाडू आहेत ते अजूनही ग्रामीणमध्ये खेळतात. ते काही फिरत असतात. आमच्या गावामध्ये भरपूर आहेत. समोर उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. वन हँड कॅच पकडण्याचा प्रयत्न. चेंडू सीमेच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा पूर्ण. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आता पंचाने तिसऱ्या पंचांना विचारलेला आहे. आपण नक्की चेक करूया. चेक करू आणि नक्कीच रिप्ले जो आहे मॉनिटरवर दाखवला जाईल. UCN लाईव्ह हे आपण पाहू शकता. स्लो मोशनमध्ये फिल्डिंग केली. थ्रो केला तिथे आणि त्यानंतर श्यामदादा यांच्या हातामध्ये चेंडू आला आणि हळूच हाताने लावण्याचा प्रयत्न केला. अतिशय जबरदस्त आपल्या फ्रेममध्ये. येस बॅटरी सेफ आहे. तर धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत त्या 3 धावा. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी गोलंदाज श्याम. पुढचा चेंडू टाकताना महेश काबूकर. एक मात्र चौकार आलाय. पुन्हा एकदा स्वीप केलंय. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि श्यामदादांच्या चेहऱ्यावर नक्की स्माईल पाहायला मिळाली प्रेक्षकांना. असं वाटत होतं की त्यांना की बोल्ड होईल आता. मात्र टाइमावर ही बॅट त्या चेंडूला लागली होती. त्याचं कारण या धावा मिळाल्या 2. धावसंख्या 39 धावा. एक चांगली धावसंख्या. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. श्याम पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. चेंडू पकडला आणि त्यानंतर फेकला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर धावा झालेल्या आहेत धावफलकावर. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की 41-3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. ओव्हर झाली तर पाणी घ्यायला काही हरकत नाही आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ आहे आणि 6 चेंडूमध्ये किती धावा थांबवल्या जातील अंजू टीम संघाच्या माध्यमातून.
मच्छिंद्र पाटील थोडीशी चर्चा करताना अखेरकार चेंडू घेतला गेलाय हातामध्ये. अनिल पाटील, मच्छिंद्र पाटील नाही येत वाटतं संघामध्ये. अनिल पाटील, आकाश पाटील यांचे पिताश्री सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते खेळत आहेत. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ. पाणी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा संदीपला जावं लागलेलं आहे. वडून वगैरे स्पर्धेमध्ये पायाला क्रॅम्प आला होता, मात्र ती झेल या चालू अंगावरची सर्वोत्कृष्ट झेल राहिली आहे आतापर्यंत. एक सच्चा कार्यकर्ता टीमचा संदीप आहे. तो खेळाडूंना पाणी पोचवतच असतो. बॅटिंग येईल तेव्हा येईल, मात्र पाणी सप्लायर थांबला नाही पाहिजे. अनिल पाटील गोलंदाज तयारीमध्ये. ऑफस्टिकचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, टॉप एज अँड विकेट. पाणी घेऊन गेले, बाहेर आले पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. संदीप, इथे विकेट मिळालेला आहे गोलंदाजांना. अनिल पाटील यांना पहिला विकेट त्यांच्या खात्यामध्ये ॲड होतोय. गोविंद खेळाडू आऊट झाल्यानंतर थोडीशी शांतता डगआउटमध्ये. मात्र नक्कीच भिरू पाटील जिथे आऊट झाले होते तिथे भरपूर निराश झाले होते. ते स्वतःवर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाले होते. धाव संख्या 41 धावा. नवीन बॅटर संदीप मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलाच फुलटा चेंडू त्यांना मिळाला आणि त्याच्यावर हे नाविन्य पाहायला मिळाला क्रिकेटमध्ये. आम्ही आता म्हणणारच होतो की पहिल्याच चेंडूवर आऊट, मात्र नशिबाचा खेळ आहे क्रिकेट. अनिल पाटील देखील शो नाही आहेत की हा चौकार केलाय. रिप्ले मध्ये पाहूया आपण. जो सुपला जो आखला होता तिथे त्याच्यामध्येच पडला नाही चेंडू. ते जाळ जो रचला होता त्या जाळ्यामध्येच पडला नाही. अनिल पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू आता ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. एखादा गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करत असेल ना, त्याला साथ देणं फार महत्त्वाचं आहे. आयुष्यात जसं प्रत्येकाला एखादा मित्र चांगला मिळणं फार महत्त्वाचं आहे. गोलंदाजी चांगली होते, मात्र दबाव आहे आता गोलंदाजावर. आणि त्या दबावामध्ये पहा आता धावा एक्स्ट्रा येत आहेत. पंच काय निर्णय देतात पाहूया चेंडूचा. वाईट स्क्वेअर चेंडू, बॅक टू बॅक दुसरा वाईट आलेला आहे. इथून असं वाटत होतं की खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झाले की काय. आता अंपायर इज बेस्ट जज विक्रम नाईक सर. धाव संख्या धावपलकावर 47 धावा. डेंजर झोन मध्ये धाव संख्या जात आहे आता. मोठा फटका आणि हा चेंडू दबावानंतर येणारा हा षटकार. पुन्हा एकदा अहवाल झेल सोडली आहे तिथे. मला वाटतं विशाल काबूकर होते तिथे. आज रविवार सुटला असता, मात्र बाउंड्रीच्या मागे झेल मला असं वाटत होतं की पकडले गेले. ते कारण दाखवते तिथे पत्रा होती वरती. पत्राचे पुढे आपण काही हरकत नाही. विशाल काबूकर आमचे मित्र आहेत. धाव संख्या 53. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. औजदेचा अपील होत आहे जोरदार. आता अंपायर इज बेस्ट जज. चेंडू कट झाला होता तेव्हा बाहेर निघाला होता. वापसी होत आहे गोलंदाज अनिल पाटील यांची. धावसंख्या 53. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अनिल पाटील
कॅप्टन चला, मानकोली टीमचे कॅप्टन. सुंदर असा हा स्ट्रोक व्ही शेपमध्ये खेळलाय. श्यामदादा चेंडू मागे, एक धाव झाली आहे, एकच धाव मिळती आहे. कंट्रोल गोलंदाजी, नक्कीच धावा वाचवण्याचा प्रयत्न इथे नक्कीच केलाय. धावसंख्या 54 धावा धावफलकावर. महेश काबूकर सलामीला आलेला हा खेळाडू आहे, एकही मोठा फटका आलेला नाही आहे. पाहूया, एक चौकार मात्र पहिल्या चेंडूवर आला होता आणि आता हा चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. जलेंदर पाटील या आता आपण टॉस तुमच्याकडे आहे, टॉस करणारे आहोत आपण. पाहुण्यांचे शुभ असते. आई गावदेवी पूर्णा टीमचे कॅप्टन आणि श्री गुरुदत्त मानकोली. बडा मॅच, बिग मॅच यानंतर. माली परिवाराला इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत आपण यानंतर. आज कॅप्टन मला वाटतं विठ्ठल दादा पोचलेले नाही आहेत. युसेन लाईव्हचे प्रोप्रायटर विजय पाटील दुपारचं भोजन झाल्यानंतर पुन्हा एकदा जोडलेले आहेत. सन्माननीय मनोज टावरे, आपलं कॅप्टन आपणच आहेत की पाठवून द्या नाही तर कोणाला. यस, वेलकम. निलेश मानकुली टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. कॅप्टन आलेले आहेत. सन्माननीय पाहुण्यांचे शुभ असते आपण टॉस करणार आहोत. विद्येश दादा, आपण टॉस करण्यासाठी जायचे आपण, आणि संदेश दादा, आपण दोघांनी टॉस कर आपल्या शुभ असते. वेलकम कॅप्टन मानकोली. बेस्ट ऑफ लक फॉर मॅच, बिग मॅच, बिग फाईट यानंतर. स्वराज पाटील आमच्या दुपारच्या मेजवानीवर ताव मारत आहेत. जर जेवण झालं असेल तर आपण या, स्कोरिंगचं काम करायचं आहे, आम्हाला रजा द्या थोडीशी वेळ. टॉस होते विद्येश दादांचे शुभ असते. हेड असा कॉल आहे आणि आलेला टेल आहे, म्हणजेच पूर्ण टीम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, म्हणजे बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे मानकुली टीम संघाला. एक छोटासा ब्रेकमध्ये फिल्डिंग लावली जाते, फलंदाज तयारीमध्ये, आणि कॉम बॉक्समध्ये मनोज ठाकरे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. साठ धावा झालेल्या आहेत. 61 धावांचा एक मोठा लक्ष ठेवलेला आहे वडनगर संघाने. धन्यवाद संदेश. तर या दुपारच्या सत्रामध्ये ही मॅच मित्र अनुभवाला मिळते. विक्रम स्पड वडनगर वर्सेस गावदेवी अंजूर, जिसको हार नाही मंजूर, बट या ठिकाणी 61 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. तर या ठिकाणी खेळायला होईल सुरुवात. 61 धावांचं लक्ष गावदेवी अंजूर टीम समोर आहे. या धावा कशा प्रकारे पूर्ण होतात हे पाहूया. वरील गटामध्ये आपण पाहिलं तर काय कमालीचं प्रदर्शन खास करून आपण पाहिलं तर कारिवली टीमचं पाहायला मिळालेलं आहे. त्यांच्या अगेन्स्ट कुठला संघ खेळेल संदेलच्या सत्रामध्ये हे पाहण्यासारखं राहील. आता चालू असलेला सामना गावदेवी अंजूर आणि विक्रम सुरड ओढनवगर, त्याच्यानंतर गावदेवी पूर्णा
आणि गुरुदत्त मानकुले या 4 टीममधून एक संघ त्यांच्याशी खेळेल आणि तिथनं मात्र आयोजक टीम अर्थात गावदेवी वडकर या टीम समोर फायनल मॅच खेळेल. कालच्या दिवसातील तो परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता. खास करून राजू पाटील यांनी जी दमदार सुरुवात करून दिली, मनोबल वाढून दिलं, त्याच्यानंतर टीमने मागे वळून पाहिलं नाही आहे आणि दर मॅच त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि कालच्या दिवसातून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. तर आजच्या दिवसातून पाहूया कुठली टीम मात्र त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी तयार होईल, सज्ज होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक कोण घेईल तर पाहूया. संदीप आणि अनिल जोडी मैदानात गेली आहे आणि या ठिकाणी संदीप स्ट्राईक वरती जातोय. एकसष्ट धावांचं लक्ष आहे. जवळ 15.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. त्याच्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये एखाद दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे. कमजोर चेंडू मिळेल त्याच्यावरती उत्तम प्रहार खेळावा लागेल. आव्हान जरी मोठं असलं तरी फक्त डोक्यामध्ये एक गोष्ट ठेवली की प्रति ओव्हर मागे मला 15.25 धावा बनवायच्या आहेत. तेव्हा एवढं मोठं आव्हान जे आहे ते कुठेतरी सोपं वाटतंय आणि त्या 60 धावा बोलायलाही दम लागतोय. पाहूया महेश काबूकर पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती सरसावतोय पंचांच्या डाव्या बाजूस टाकण्यासाठी. या पंचकृषीत नव्हे तर या फॉर्मेटमध्ये सर्वात मोठी टीम ही गणली जाते. विक्रम स्पॉट वडूनवघर या हंगामामधील सर्वात भागीदारीची ही खेळी विक्रम स्पॉट वडूनवघर संघाच्या बाजूने पाहायला मिळाली आहे. तब्बल मला वाटतं 83 का 84 धावांची भागीदारी. यावेळेस चेंडूला टर्न केला गेला. क्षेत्राशी काय त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहतोय सिंगलने खेळ पुढे चालते. डावाला सुरुवात होते. अकाउंट ओपन केलंच जाते. संदीप या बॅटरच्या माध्यमातून स्वतःच आणि डावाचं पाहूया. प्रति षटकामागे 15.25ची सरासरी राखली जाईल की त्या उलट गोलंदाजी धार ज्या पद्धतीने नेहमी पाहायला मिळते ती पाहायला मिळेल. यावेळेस उडवला हवेमध्ये आहे. पाहूया काय घडतंय आणि या ठिकाणी सहज सोपा झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होते. ओव्हर क्रमांक पहिला आणि दुसऱ्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात अनिल मात्र खाताही खोलू शकले नाहीत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सतीश येतोय. एका धावेवरती पहिला गडी या ठिकाणी बाद. अनिल चांगला फटका खेचला होता परंतु बाउंड्री लाईनवरती तो चेल कलेक्ट केला गेला. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा महेश होते तयार. फुल टॉस बट पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत आणि या ठिकाणी पाहते बाईच्या स्वरूपाने ही एक धाव कंप्लीट केली जाते. अशा चेंडूचा जर तुम्ही सामना जर केला नाही आहे तर निश्चितच तुम्ही या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकत नाहीत. कारण ही लॉलीपॉप डिलिव्हरी खराब हाताळणी होती परंतु त्याच्यावरती काही उत्तम प्रकारे फटका खेचता आला नाही आहे. इथे मात्र समोर ठेवला जातोय. पायांची हालचाल नाही आहे. चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचत नाही आहे. परिणामस्वरूप अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आता मात्र उडवला आहे. बहुया क्षेत्राचे काय त्या ठिकाणी थोडीशी घाई गडबड पाहायला मिळाली. झेल धरतीला दान. 2 धावा कंप्लीट
ओव्हर थ्रो जरूर झाला पण 2च धावा, 2 पेक्षा अधिक काही नाही आहे. 2 धाव्याने धावसंख्या 4 या अंकावरती पोचली जाते. 15 धावा बनवायच्या आहेत प्रति ओव्हरमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होते परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर बाउंड्री लाईन काही कव्हर होत नाही आहे. पुन्हा एकदा आता बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये खाली क्षेत्र आहे. चेंडू हा नाही थांबणार, जाईल सीमा पार, येईल दर्जेदार चौकार. 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा म्हणजेच 7 धावा कम पडल्यात. त्या मात्र पुढच्या ओव्हरमध्ये कव्हर केल्या जातील की काय ते पाहण्यासारखं राहील. नाही तर त्याचा बोजा वाढेल आणि मग तो बोजा उचलायला कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण होईल येणाऱ्या फलंदाजांना. त्याच्यासाठी करावा लागेल हट्ट आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. गौदेवी अंजूर एक चांगली टीम आहे परंतु काही काल पाहायला गेलं तर आपला फॉर्म शोधत आहेत आणि क्रिकेटमध्ये हे कित्येकदा पाहायला मिळेल. कितीही मोठा खेळाडू असो एखाद्या वेळी तर त्याच्या खेळीमध्ये बॅट पॅच येतो किंवा गोलंदाजीचा पॅच येतोय किंवा टीमचा पूर्ण पॅच येतोय की त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स होत नाही आहे. तसं बघितलं कालिकामाता खारबाव टीमचं नाव ऐकून काही टीमला धडकी बसायची परंतु त्याही टीमचं कुठेतरी परफॉर्मन्स खालवताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी विनायक येतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता या ओव्हरमध्ये पाहूया किती येत आहेत. सोडून दिलं खेळपट्टीच्या बाहेर. पंचांच्या मनाच्या आतमध्ये काही दुविधा मनस्थिती नाही आहे. वाईट बॉल नसून तो हा नो बॉल आहे कारण खेळपट्टीच्या बाहेर हाताळल्यानंतर नो बॉल घोषित केला जातोय. फ्रीचा चेंडू आहे, पाहूया काय घडल्याच जाईल या ठिकाणी. पहिला चेंडू मात्र नो, इथं मात्र खराब हाताळली. चेंडू जातोय या ठिकाणी 1 बॉल सीमा पार, चौकार. ते चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. आज मेगा फिनाले फायनल दिवस. त्या बॅटची कडा होती आणि क्या बात आहे, बीट होते. एसटी रक्षक दरम्यान जातोय चेंडू सीमा पार. थर्ड मॅन रिजनला चौकार. मॅचची एज होती, गलीमध्ये जर क्षेत्ररक्षक उभा केला असता तर निश्चित झेल आली असती परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीत जागा नाही आहे. या स्पर्धेसाठी पाहायला गेलं तर 2 ट्रॉफी आकर्षक पाहायला मिळत आहेत. माजी सरपंच वडगर सन्मान्य जय जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तेही या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत. कमी तिथं आम्ही बाउंड्री लाईनवरती एखादा माणूस कमी पडतो तिथे जाऊन ते राहत आहेत. पुन्हा एकदा पाहूया. दुपारची वेळ आहे, जेवणाची वेळ आहे. या वेळेस समोर खेळला गेला आहे. पॉइंटला पाहूया. एक धाव जाते, डीपमध्ये चेंडू जातोय. दुसरी धावेची मागणी केली जाते आणि बरोबर या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आमचे पंचही जेवायला गेले आहेत आणि त्यांची जागा या ठिकाणी पाहिलं तर जालिंदर पाटील घेतोय. तेही खूप मेहनत घेत आहेत. बरोबर सकाळी येऊन तर सेटर उघडला जातोय आणि बंदी त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि आजचा गल्लाही त्यांच्या जवळ आहे. मला त्यांच्याशी प्रेमान राहायला लागेल. निश्चित खऱ्या अर्थाने एक सच्चा माणूस आहे म्हणून तर त्यांच्याकडे 3 खजिनदार पद आहेत. हे एरिया गबाळ्याचे काम नसते मित्र. या ठिकाणी उडाला झेल. भिरू आहे त्या ठिकाणी. भिरू यांचा टोपला पण फाटला. झेल मात्र धरतीला दान. काय नाही आता वरते बघू ना काय जेल सुटले तुमची. बघूया पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 30 भरपूर धावा अजून बाकी आहेत. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. तदनंतर पाहतोय सेकंड सिंगल. अशा 7 धावा या ओव्हरमध्ये. तिसरं ओव्हर आहे अतिमतपूर्वक आणि भिरू चांगली गोलंदाजी करतोय. चौकार नंतर आताही
ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते आणि काय घडते या ठिकाणी फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. आता काही सर्व काही आपण पाहिलं तर वडूनगर टीमच्या बाजूने लागलं जात आहे. मोठा फटका लागू देत नाही. भिरूप पाटील नावाप्रमाणे एक चांगला गोलंदाज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्यामदादा येतोय. पाहूया श्यामदादांची दादागिरी पाहायला मिळेल की ज्या पद्धतीने कमर कसून गोलंदाजी होते ती सातत्यपूर्वक पाहायला मिळेल. पुढील चेंडू सचिन यांच्या बॅट मधून येतोय. अफलातून बिग हिट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा पार सिक्सर. क्या बात आहे. सर्व काही यामध्ये गुड अँड वेल पाहायला मिळालं होतं भिरूप पाटील यांचं, परंतु या चेंडूवरती आला बिग हिट षटकार. डावाला मिळतो आकार. धावसंख्या पुढे सरकते 37 या अंकावरती. पाहूया षटक क्रमांक 3 आहे आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होत आहेत. 37 धावा धावफलकावरती अजूनही. पुढील चेंडू. क्या बात है, क्या बात है. षटकाराचा उत्तर मात्र डॉटने दिला जातोय भिरूप पाटील याच्या माध्यमातून. चोवीस धावांची आता मात्र गरज आहे. क्या बात आहे. शेवटच्या ओव्हरला 24 धावांची आवश्यकता इथं उरली गेली आहे. सचिन असा हा खेळाडू आहे, जर स्ट्राईक आली तर काही चित्र वेगळं पाहायला मिळेल, परंतु सुरुवातीच्या 2-3 चेंडूंवरती मॅच मात्र निर्भर. 4 मोठे फटके षटकार लगावायला लागतील कारण 24 धावांची आवश्यकता आहे. एक तर 6 चौकार, एक तर 4 षटकार. काय घडतं पाहूया. क्या बात आहे. किरण पाटील, मुकेश पाटील ही बाउंड्री लाईनचा ताबा घेतला आहे कारण स्पर्धा खूप चांगली आहे. कुठल्या प्रकारचा गालबोट लागावा नाही म्हणून आपण पाहतोय. माहिती आमच्यापर्यंत काय वेगळी पोहोचते दादा. गोविंद येतोय. पाहूया. गोंद्या या नावाने फेमस आणि फोकस. पाहूया. फोकस करावा लागेल या त्या ठिकाणी गोलंदाजीवरती. 4 मोठे फटके. विजयाचं श्रेय अंजूरला जाईल. क्या बात आहे. टॅप केलं गेलं. दिशा दिली जरूर आहे. सिंगल घेतली जाईल. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी, परंतु एकच घेतील कारण सचिन याकडे स्ट्राईक राखली जाईल. आव्हान भरपूर मोठं आहे. 23 धावांची गरज. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी उरला आहे. सचिन याकडे ती क्षमता आहे. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे. ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्वक कामगिरी चांगली करावी लागेल. यावेळेस अधिक उंच फटका फसला गेलाय. भिरू आहे त्या ठिकाणी आणि अंदाज बरोबर घेतला जातोय आणि अशा रीतीने पाहतोय आपण विकेटचं होतंय पतन. आता मात्र विजयाच्या जवळ निकट पाहायला मिळेल विक्रम स्पोर्ट वडूनगर. अतिशय विक्रमी खेळी नेहमीच पाहायला मिळते. नवीन बॅटर विलास येतो मैदानाच्या आतमध्ये. आता पूर्णपणे सामना टर्न झाला, फिरला आहे. या ठिकाणी यानंतर होणारे मॅच गुरुदत्त मानकोली गावदेवी पूर्णा या 2 टीममध्ये रंगणार ते बॅटल. गावदेवी पूर्णा संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि गुरुदत्त मानकोली संघाला आमंत्रित केला आहे फलंदाजीसाठी. गुरुदत्त मानकोलीने काय स्पर्धा रंगवली होती. आईच स्पर्धा होती. आज या स्पर्धेमध्ये पाहूया त्यांचा खेळ कसा राहील. कारिवलीने तर वरील गटामध्ये बाजी मारली आहे.
आता मात्र इथे विक्रम स्पॉट वडूनगर विजयाच्या जवळ आहे. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी. डॉट चेंडू निर्धावचे होते सांगता. 3 पावलं दूर या ठिकाणावरून विजयापासून, कारण आता औपचारिकता म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण 23 धावांची आवश्यकता 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. नो बॉल. निश्चित क्रिकेटच्या नियमाविरुद्ध जी पण तुम्ही कारवाई कराल त्याच्यावरती आक्षेप घेतला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय की नो बॉल हाताला जातोय. गोविंद यांची फलंदाजी चांगली राहिली आहे. एखादं विकेट घेतलं तर मॅन ऑफ द मॅच साठी दावेदार राहील, परंतु नाही, या ठिकाणी चांगला चेंडू आहे. मुकेश दादा, किरण दादा गायब, जेवून गेले ते बाउंड्री लाईनच्या बाहेर. ट्रॅक बरोबर बनवलाय का नाही ते मापतायत ते. या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. मारून देत नाही आहे. गोविंद ही चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या जर पाहिली तर जागत थांबून आहे 39 या अंकावरती. धावा बरोबर बनवल्या होत्या, परंतु आपण पाहिलं तर कुठेतरी फटकेबाजी कमजोर. जाता जाता का होईना उडवण्याचा प्रयत्न, विकेट देऊन जाईल का, यासह गोविंद यांना मात्र शेवट का होईना परंतु विकेट देऊन जातो या ठिकाणी.